नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शन संबंधित मोठा निर्णय. हायर पेन्शन सुविधा पुन्हा सुरू, कोणाला होणार याचा फायदा? कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने हायर पेन्शनशी संबंधित एक महत्त्वाची सुविधा पुन्हा बहाल केली आहे. यामुळे काही निवडक कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या आधारे अधिक पेन्शन योगदान देण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. याबाबत नुकतेच अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कोणाला मिळणार हायर पेन्शनचा लाभ? EPFOच्या स्पष्टीकरणानुसार ही हायर पेन्शन सुविधा सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. ही सुविधा केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी हायर पेन्शनचा पर्याय निवडलेला होता आणि जे त्यावेळी EPS अंतर्गत जास्त वेतनावर योगदान देत होते. नवा लाभ नाही तर जुनी तरतूद. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार EPFO अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही कोणतीही नवीन योजना नसून पूर्वी अस्तित्वात असलेल्या तरतुदीची केवळ पुनर्बहाली आहे. मात्र 2014 पासून सुरू असलेल्या वेतन मर्यादेतील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हायर पेन्शन सुविधेची पुनर्बहाली ही निवडक कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. EPFO सदस्यांना लागू होणार नाही तरी देखील पेन्शन विषयक संभ्रमावर तोडगा काढण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.